नमस्ते मित्रांनो, आपण गेल्या भागामध्ये लातूर ते अकोला हा रेल्वे प्रवास पाहिला आणि आता आपण अकोला ते उज्जैन असा रेल्वे प्रवास पाहणार आहोत. तर चला मंडळी, या भागामध्ये आपण अकोला ते उज्जैन हा प्रवास पाहूयात. आपली गाडी आता शेगावच्या दिशेने निघालेली आहे. शेगाव इथे या गाडीला थांबा दिलेला नाही, त्यामुळे आपली गाडी शेगाव स्किप करून सरळ नांदुरा इथे जाणार आहे. आपण आता शेगाव येथे आलेलो आहोत. शेगाव येथे गजानन महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी यांचं खूप मोठं असं मंदिर आहे. या ठिकाणचे भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेगाव येथे दर्शनासाठी येत असतात. हे आपल्याला समोर हे भक्त निवास दिसत आहे. शेगाव ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी श्री गजानन महाराजांचं भव्य असं मंदिर आहे. पण या गाडीला शेगाव येथे थांबा दिलेला नाही. काचीगुडा भगती तुटी या रेल्वेला शेगाव येथे थांबा नाही. ही गाडी अकोल्याहून थेट नांदुरा येथे थांबते. अशा प्रकारचं हे शेगाव शहर आणि हे पुढे आपल्याला रेल्वे स्टेशन दिसत आहे. शेगाव रेल्वे स्टेशन ट्रॅकवर मालगाडी थांबल्यामुळे आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 दिसत नाही. आपली गाडी मेन लाईन थेट पुढे जात आहे. आता आपण नांदुरा रेल्वे स्टेशन येथे आलेलो आहोत. नांदुरा हे शहर आहे आणि या ठिकाणी या रेल्वेला थांबा देण्यात आलेला आहे. पण शेगाव ही महत्त्वाचं ठिकाण असूनही त्या ठिकाणी या रेल्वेला थांबा नाही, ही खूप दुःखाची गोष्ट म्हणावी लागेल. कारण खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे शेगाव येथे येत असतात. त्या ठिकाणी या रेल्वेला थांबा देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे नांदुरा रेल्वे स्टेशन आहे. एकदम स्वच्छ आणि क्लीन आणि खूप छान प्रकारचं हे असं रेल्वे स्टेशन आहे. आपली गाडी आता नांदुरा येथून पुढे निघालेली आहे. आपली गाडी आता भुसावळ बायपास या ठिकाणी आलेली आहे. आपली गाडी भुसावळ रेल्वे स्टेशनला जात नाही. इथून बायपास करून ही गाडी उत्तरेकडे खंडवा लाईनला जोडली जाते. त्यामुळे
आपला या ठिकाणी लोको रिव्हर्स करण्याचा वेळ वाचतो आणि ही गाडी सरळ उत्तर भारताला जोडली जाते. त्यामुळे ही भुसावळ येथील बायपास लाईन खूप महत्त्वाचं काम करते. पूर्वेकडून येणाऱ्या गाड्या ज्यांना उत्तर भारतात जायचं आहे अकोल्याहून, त्या गाड्या या बायपास लाईनचा उपयोग करून उरी खंडवा लाईनला मिळतात आणि तेथून सरळ दिल्लीकडे जाण्याचं काम करतात. अशा प्रकारची ही मुंबई हावडा मेन लाईन आहे. या मुंबई हावडा मेन लाईनच्या साईडला ही आपली भुसावळ बायपास लाईन. अशा प्रकारे आपण या बायपास लाईनवर वळत आहोत. भुसावळ हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. भुसावळ येथून आपण दिल्लीकडे जाऊ शकतो, हावड्याकडे जाऊ शकतो, मुंबईकडे जाऊ शकतो आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन म्हणून ओळखलं जातं. ही आपल्याला समोर दिसत आहे ती मुंबई दिल्ली मेन लाईन. मुंबई, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, ग्वालियर, आग्रा आणि दिल्ली अशा मार्गाने ही गाडी उत्तर भारताला जोडण्याचं काम करते. मुंबई येथून मध्य रेल्वेच्या ज्या पण रेल्वेगाड्या निघतात त्या रेल्वेगाड्या या मार्गाने दिल्लीला जातात. कारण मुंबई येथून 2 मार्ग निघतात. पश्चिम रेल्वेच्या गाड्या या सुरत, गुजरात मार्गे दिल्लीला जातात आणि मध्य रेल्वेच्या गाड्या या मुंबई, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ मार्गे उत्तर भारताला जोडण्याचं काम करतात. त्यामुळे मुंबई येथून उत्तर भारताला जोडण्यासाठी 2 रेल्वेचे मार्ग कार्यान्वित आहेत. हे आपल्यासमोर भुसावळ येथील नदी दिसत आहे आणि या नदीच्या पलीकडे आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र पलीकडे साईडला आहे, ते आपण त्या साईडला पाहावं लागेल. निंबोरा रेल्वे स्टेशन येथे आपल्याला ही गाडी ओव्हरटेक करून जात आहे. S6 कोचमध्ये चेन पुलिंग झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी गाडी आपली खूप वेळ झाली थांबलेली आहे. या कोचमध्ये कुठल्या तरी साईडला कोण चेन पुलिंग केलेली. अशा प्रकारे या ठिकाणी चेन पुलिंगचं इश्यू क्लिअर झालेला आहे आणि आता आपली गाडी पुढे निघायला तयार झाली आहे. बुरहानपूर आ गया. अशा प्रकारे हा उज्जैनचा प्रवास चालू आहे. आपली गाडी आता 130च्या स्पीडने धावत आहे.
नुसता धुळा धुळा धुळा. ही आपल्याला समोर लाईन जी दिसत आहे ती अकोला खंडवा लाईन ही नवीन काम सुरू आहे. आणि या साईडला या इथे बायपासचं काम सुरू होणार आहे. आपल्याला या झाडाच्या पलीकडे दिसत आहे. पलीकडे साईडला आपल्याला दिसत आहे ते पलीकडे बायपास होत आहे. आणि ती पलीकडे दिसत आहे ती मेन अकोला खंडवा लाईन आहे. आणि ती लाईन ब्रिजच्या वरून पलीकडे आपल्याला खंडवा स्टेशनमध्ये भेटणार आहे. अशा प्रकारे समोर आपल्याला ब्रिज दिसत आहे. हा नवीन ब्रिज आहे पहा समोर. या ब्रिजवरून आपल्याला अकोला खंडवा लाईन ही पूर्वीची हैदराबाद खंडवा लाईन मेन म्हणजे हैदराबाद जयपूर गाड्या ह्या मार्गे जायच्या. सुरुवातीला ह्या मीटर गेज गाड्या होत्या. आता ह्या गाड्या ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित होऊन या ब्रिजवरून ह्या खंडवाला जाणार आणि खंडवाहून जयपूरला जाणार. अशा प्रकारे हे दक्षिण मध्य रेल्वेच्या अंडरमध्ये हे काम चालू आहे. हे काम अर्ध्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे. काही कारणास्तव मधलं काम अपूर्ण आहे अजून. अशा प्रकारचं हे खंडवा रेल्वे स्टेशनच्या यार्डातला परिसर आहे. हा नवीन ब्रिज तयार केलेला आहे. आणि हे खाली जे स्लीपर टाकलेले आहेत ह्या लाईनला जोडण्यासाठी ते बायपास लाईनचं एक काम चालू होणार आहे या ठिकाणी. नया बनाएंगे. हाँ पहले भी ऐसा ही था यार ब्रिज. आता आपण खंडवा जंक्शन येथे प्रवेश करत आहोत. अशा प्रकारचं हे एक खंडवा शहर मध्य प्रदेशमधील एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. आता आपल्यासमोर पवन एक्सप्रेस येत आहे. आगे कौन बात कर रहा? माइक है इसका. किसमें बोल रहे हैं? मैंने सुना जो भी आप ही बोल रहे थे. मसाले वाला पियो बाहर वाला पियो चाय. विमल गुटका रास्ते चाय चाय खंडवा जंक्शन येथे अकोला खंडवा ही लाईन येत असल्यामुळे या ठिकाणी ह्या जागेला जंक्शन असं म्हणलं जातं. ज्या ठिकाणाहून अनेक मार्ग निघतात त्या ठिकाणाला जंक्शन असं म्हटलं जातं. त्यामुळे खंडवा हे एक जंक्शन रेल्वे स्टेशन आहे.
पवन एक्सप्रेस ही जयनगर ते मुंबई या मार्गावर धावते. बिहार ते मुंबई या मार्गावरची खूप महत्त्वाची रेल्वे ओळखली जाते. मुंबई येथे बिहारच्या लोकांना येण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाचं काम करते. क्रॉसिंग जहाँ होते वहाँ स्टेशन मस्त पकड़ना है. आपली गाडी आता इटारशीच्या पुढे आलेली आहे आणि या ठिकाणी आपली गाडी 1 तास झालं या ठिकाणी क्रॉसिंगसाठी थांबली आहे आणि आपल्या गाडीला 5 रेल्वे गाड्या ओव्हरटेक करून पुढे जात आहेत. ही पहिली गाडी ओव्हरटेक करून पुढे जाताना
अहमदनगर सुपरफास्ट एक्सप्रेस. आपण आता उज्जैन जंक्शन येथे पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारे आपला लातूर ते उज्जैन हा प्रवास येथे पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण या रेल्वे स्टेशनवरून आपण आता रामघाटावर आंघोळीसाठी जाणार आहोत. आणि तिथे आंघोळ करून आपण महाकालाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि आपण तिथून सिहोरला जाणार आहोत. आपल्यासमोर उभारलेली काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस ही गाडी दररोज चालते. ही गाडी नांदेड येथून सकाळी 7 वाजता सुटते आणि उज्जैनला पहाटे 4 वाजता पोहोचते. अशा प्रकारची ही काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेसने आपण उज्जैनला आलेलो आहोत. ट्रेन नंबर 170605 काचीगुडा भगत की कोठी एक्सप्रेस फ्रॉम काचीगुडा टू भगत की कोठी वाया रतलाम चित्तौड़गढ़ अजमेर ही उज्जैन येथील महत्त्वाची शिप्रा नदी आणि या शिप्रा नदीच्या काठावर आपण या रामघाटावर आता आंघोळ केलेली आहे. आणि आता आपण इथून महाकालाच्या दर्शनाला जाणार आहोत. हा रामघाट या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी स्नानासाठी लोक येत असतात. आणि हा उज्जैन मंदिर परिसरातील कॉरिडॉरचा भाग आहे. या ठिकाणी खूप मोठा असं कॉरिडॉर झालेला आहे. आणि या ठिकाणी लोक भरपूर अशा देवदेवतांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. शिवपुराणातील अनेक कथांचं या ठिकाणी मूर्ती स्वरूपात दर्शन घडवलेलं आहे. आणि या तळ्याच्या किनारी पूर्ण असं हे कॉरिडॉर तयार करण्यात आलेलं आहे. येथे आल्यानंतर माणसाला किमान 1 दिवस तरी पाहिजे, तेव्हा आपण हे पूर्ण या ठिकाणचं पाहू शकतो. घाईघाईमध्ये फक्त आपण महाकालचं दर्शन घेऊ शकतो, पण 1 दिवस तरी 1 दिवस 1 रात्र या ठिकाणी राहिलं तर या ठिकाणी महाकालचं आपण दर्शन करू शकतो. मग आपल्याला महाकालचा कळस दिसत आहे. अशा प्रकारचं हे उज्जैन नगरीचं दृश्य. ही समोर जी बिल्डिंग आहे ती भक्तनिवासची बिल्डिंग आहे. आणि अशा प्रकारचे या ठिकाणचं हे दृश्य आहे. थोडी ना अशा प्रकारे या रेल्वेने आपण उज्जैन येथून शिहोरला आलेलो आहोत. आणि ही गाडी आता भोपाळला जात आहे. अशा प्रकारे हे शिहोरचं रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर आपली गाडी आपल्याला उतरून गेलेली आहे. आणि आता आपण इथून ऑटो करून कुपरेश्वर धाम येथे जाणार आहोत.
सिहोर रेल्वे स्टेशन येथून आपण आता ह्या डुगडुगीमध्ये कुबरेश्वर धाम येथे जातो आहोत. अभिषेक कसा बसलाय बघा. याला म्हणतात प्रवास. हे आहे रेल्वे स्टेशन आणि हा सिहोरचा रस्ता. आपण कधी सिहोरला आलात तर अशा ॲटोमध्ये आपल्याला कुबरेश्वर धाम येथे जावं लागतं. बॅग पकड चांगली. इकडे आहे हे रेल्वे स्टेशन. कोणची रेल्वे आली होती. आपण आता शिहोरच्या दिशेने निघालेलो आहोत. हा कुबरेश्वर धाम मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि आता आपण पूर्ण शिहोर शहरामधून जाणार आहोत. शिहोर हा जिल्हा आहे. अशा प्रकारचं शिहोर जिल्ह्याचं ठिकाण आहे. महाराष्ट्रामधील जिल्हे आणि मध्य प्रदेशमधील जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप अंतर दिसणार आहे. आपल्याकडचे जिल्हे हे खूप असे मोठे दिसतात. या ठिकाणी असं थोडंसं तालुक्यासारखे जिल्हे वाटतात. तेवढा या ठिकाणचा विकास झालेला आपल्याला दिसत नाही आहे. या ठिकाणी राज्य महामंडळाच्या बस आपल्याला दिसणार नाहीत. या कारण मध्य प्रदेशमध्ये पूर्ण प्रायव्हेट बस चालतात. या ठिकाणी ST महामंडळ असं काही नाही आहे. या ठिकाणी फक्त प्रायव्हेट बसेस चालतात. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं महामंडळाच्या ST आपल्या प्रत्येक गावागावाने आहेत तसं या ठिकाणी नाही. या आपल्याला दिसत आहेत ही सीवन नदी आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये या सीवन नदीचं पाणी कुबरेश्वर धाम येथे नेलं जातं आणि त्या ठिकाणी या ठिकाणाहून कुबरेश्वर धाम असं लोक चलत जातात कावड यात्रेला. ते हे ठिकाण आहे. या ठिकाणी कुबरेश्वर धामचा रुद्राक्ष मिळतो. अशा प्रकारे बारीमध्ये येऊन आपल्याला हा रुद्राक्ष दिला जातो.
अशा प्रकारे आपला लातूर ते उज्जैन आणि उज्जैन ते शिहोर हा प्रवास पूर्ण झालेला आहे. हा प्रवास आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.